सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करेल अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात पंकजा मुंडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। योग्य ते निकष लावून आम्ही मदत करू अशी ही माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय। त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं आश्वासन पंकजा मुंडेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिले। मध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही की आपण 65 मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी, पण ते न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं। कधी काही ठिकाणी 65 ॲव्हरेजमध्ये येत नाहीये, पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। एखाद्याची जमीन खरवडून गेली आणि एखाद्या जमिनीत भरपूर गाळ येऊन बसलाय, तर हे क्लिअर करायला शेतकऱ्याची ती परिस्थिती नाही। तर या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर सरकार म्हणून आम्ही करू। शेतकऱ्याच्या मागे ठाम उभे राहू। हे पहा, आम्ही बांधावर आहेत, सत्ताधारी पक्ष बांधावर आहे। म्हणजे मी एक दिवस नव्हते तर माझे सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सगळे बांधावर गेले। लोकांच्या घरी जेवण नव्हतं, त्यांना राशन दिलं, कुणाला घोंगडी दिली, कुणाला कपडे दिले। आम्ही बांधावर आहेत, सरकार बांधावर आहे। आज स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा, स्वतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेब सगळे आपापल्या ठिकाणी प्रवास करतायत, लोकांपर्यंत जातात। पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही। पंचनामे झालेच पाहिजे, हा मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेचे आहोत। पण पंचनामे आमच्या रेकॉर्डसाठी आवश्यक आहे। एखाद्या शेताचं जास्त नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं तेवढं नाही झालंय, तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल?